नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी शिल्काच्या पुढील भागात तुमचं स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की कबीर अवंतीला सोडायला तिच्या गावामध्ये आला होता आणि तेव्हाच पाऊस पण सुरू झाला होता. आणि त्यानंतर अवंती कबीरसाठी छत्री आणायला गेली होती, तर तिचा खूप मोठा ओरडण्याचा आवाज आला होता आणि ते आवाज ऐकून तर कबीरला खूप जास्त भीती वाटली होती. तर आज आपण बघणार आहोत की पुढे काय होणार आहे. आणि पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सर्वांना आठवण करून देऊ इच्छिते की प्लीज आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे मला ही व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचं प्रोत्साहन मिळेल. चला तर बघूया की आजच्या भागात काय होईल. तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी छत्री आणते, ती गाडीतून घाईतच उतरत म्हणाली. इट्स ओके. तो हसत बोलतच होता की न ऐकताच पळतच ती गेटच्या आत निघाली. तिच्या साईडचा दरवाजा सुद्धा तिने ओपनच ठेवला होता. तिचा वेंधळेपणा बघून त्याला हसू आलं. तो थोडा झुकून तिच्या साईडचा दरवाजा लावतच होता की अवंतीचा जोरात चिरकण्याचा आवाज आला. तिचा आवाज ऐकून त्याच्या काळजात धस्स झालं. जीव अगदी घशातच अडकला होता. एक सेकंद त्याला सुचलंच नाही. कान अगदी सुन्न झाल्यासारखे वाटले. छत्री घेण्यासाठी गडबडीत ती बाहेर निघाली. आई आई आईला हाका मारत ती वाड्याच्या मोठ्या दरवाजापर्यंत पोहोचलीच होती की अचानक तिच्या अंगावर जोरदार पाण्याचा मारा झाला. एकत्र आधीच पावसाची रिमझिम आणि त्यात खूपच जोरदार पाण्याचा मारा अंगावर होताच ती दोन्ही हात तोंडावर ठेवून किंचाळली. तर ह्यामुळे आपली अवंती किंचाळली होती. त्या आवाजानेच कबीरचं काळीज धडधड धडधड करत होतं. तो गडबडीत पळतच गेटच्या आत आला. पहिले त्याची नजर अवंतीकडे गेली. ती पूर्ण पाण्याने ओलीचिंब झाली होती. अंग थरथर कापत होतं आणि अजून तिच्या अंगावर पाण्याचे मोठमोठे मारे होतच होते. आणि ती तिथेच थै थै नाचत किंचाळत होती. त्याची नजर मोठ्या दारासमोर गेली तर 21-22 वर्षाचा मुलगा तिच्या अंगावर जोरजोरात पाणी फेकत होता. दुसऱ्यांदा फेकलं तसं ती अजून एकदा किंचाळली आणि तो मुलगा जोरजोरात हसू लागला. त्या मुलाला जोरजोरात हसताना बघून कबीरच्या डोक्यावरच्या नसा ताठ होऊ लागल्या. हळूहळू रागाने डोळे लाल बुंद होऊ लागले. वरून पाऊस आणि हा बादली भरून भरून पाणी तिच्या अंगावर फेकत होता. त्याच्यामुळे राग त्याचा 7व्या आसमानवर गेला होता. कपाळावरच्या आठ्या एवढ्या गडद झाल्या होत्या की हिरव्या शिरा सुद्धा त्याच्यात दिसून येत होत्या. अवंतीचा आवाज ऐकून बळवंतराव आणि मीरा सुद्धा गडबडून बाहेर येत होते. कबीर रागात त्या मुलाच्या जवळ गेला आणि त्याच्या हातातली बादली जोरात ओढून लांब फेकली. त्या बादलीचा आवाज एवढा मोठा होता की समोरची व्यक्ती, बळवंतराव, मीरा आणि किंचाळणारी अवंती सगळेच एकदम गार झाले. सगळे घाबरून मोठे डोळे करत कबीरला फक्त बघत होते. अचानक कबीरने त्याच्या हातातून बादली घेतल्यामुळे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रश्नार्थी राग पसरला होता. पण तो राग व्यक्त करण्याआधीच कबीरने त्याची कॉलर पकडून त्याला पायरीवरून जोरात खाली खेचलं. तसा तो धडपडतच वरच्या पायरीवरून त्याच्या समोर येऊन उभा राहिला. कबीरच्या अचानक रिॲक्शनने खूप गोंधळून गेला होता. तसं बळवंतराव आणि मीरा घाबरून एकमेकांकडे बघू लागले. अवंतीचेही डोळेच मोठे झाले होते. हाऊ डेअर यू टू डू दिस टू हर? आर यू मॅड ऑर समथिंग? कांट यू सी हर शिवरिंग? तुझी हिंमत कशी झाली तिच्या अंगावर पाणी टाकायची? तुला दिसत नाही का ती थरथर कापत आहे? कबीर त्याचा कॉलर घट्ट आवडून ओरडला. त्याचा आवाज पूर्ण वाड्यात घुमू लागला. ओ, तो त्याला सोडा, ऋषी आहे. अवंती लगेच जवळ जात कबीरच्या हातातून त्याची कॉलर सोडवण्याचा प्रयत्न करत अडखळत म्हणाली. त्याच्या आवाजाने अजून थरथर कापत होती. ऋषी ओठ दाबून कबीरला एकटक बघत होता आणि साहेब तर त्याच्यावर अजूनच चिडले होते. भाऊ असून सुद्धा स्वतःच्या बहिणीची काळजी वाटली नाही का म्हणून त्याने काहीही केलं तरी चालते? फक्त दुसऱ्याने डोळ्यात अजूनही राग होता. केलेलं चालत नाही हा त्याचा रूल. जावई अवंतीचा लहान भाऊ आहे व. बळवंतराव गडबडीने वाड्याच्या बाहेर येत कबीरकडे बघत म्हणाले. मीरा पण घाबरून डोक्यावरचा पदर सावरत त्यांच्या मागे आली. कबीरने जबडा घट्ट आवळून त्याची कॉलर सोडली, पण नजर अजून त्याच्यावरच रोखलेली होती. काही केलं राग त्याचा कमी होत नव्हता, कारण ती जेव्हा ओरडली होती तेव्हा त्याच्या जीवाचे पाणी पाणी झालं होतं. पहिले त्याला वाटलं पाण्यात पाय घसरून पडली वाटलं. कुठे अजून लग्न 2 महिने पुढे जाते की काय? अरे ये, लहान बाळ हाय वय वेंधळ्या. जावई नाराज होऊ नका. आत्ताच आलं पोर, त्याला फक्त अवंती येणार एवढंच माहीत होतं. तुम्ही रागवू नका, या आत. बळवंतराव ऋषीला ओरडत त्याच्या दंडाला पकडून बाजूला ढकलत कबीरला बोलताना हसऱ्या आवाजात घरात येण्यासाठी विनवणी करू लागले. ऋषी लगेच 4 पावलं लांब होत नजर खाली घेतो. राग आला होता, पण शेवटी समोर असणारे त्याचे भाऊजी होते, मग रिस्पेक्ट ठेवावाच लागणार होता. अवंती आणि मीरा तर घाबरून एकमेकींना बघत होत्या. ऋषीचा उतरलेला चेहरा बघून तिचाही चेहरा बारीक झाला होता. जा, कपडे जाऊन चेंज कर. कबीर अवंतीकडे बघत आवाजात जरा बाणत म्हणाला. ताई चलात. मीरा अवंतीच्या हाताला पकडत म्हणाली. पाटीलच्या घरी पाहुणे आहेत, त्यांना घेऊन या.
बळवंतराव पुन्हा ऋषीला ओरडत म्हणाले. ऋषी दात आवळत मोठमोठी पावले टाकतच वाड्याच्या बाहेर निघाला. कबीरने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक कटाक्ष टाकला आणि आतमध्ये निघाला. बळवंतरावाने कबीरला टॉवेल आणून दिला, कारण बाहेर रिमझिम पाऊस होता, त्यामुळे त्याचं डोकं थोडं आणि स्लीव्ज ओलसर झाले होते. अवंतीचा भाऊ ऋषिकेश आहे, त्याला सुपारीच्या वेळेस परीक्षा असल्यामुळे जमलंच नाही आणि आता 2 दिवसांपूर्वीच त्याला लग्नाची तारीख ठरलेले सांगितलं, तर तो कोणाला न सांगता आत्ताच घरी आलाय. अजून अल्लड आहे हो थोडा. त्या भाऊ बहिणींचं काहीतरी चालू असतं. तुम्ही काही राग म्हणून घेऊ नका, बळवंतराव हळू आवाजात म्हणाले. त्यावर कबीर काहीच म्हणाला नाही. जावई, पाणी घ्या, समधी बरी हाय नवं? मीरा पदर सावरत पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर आणत थोडीशी घाबरत हसत म्हणाली. तेव्हा कुठे त्याने मंद स्माईल दिली. घ्या पाणी, बाटलीतच आहे. त्याने अजून पाण्याचा ग्लास घेतला नाही म्हणून मीरा हसत म्हणाली. तसे त्याने तिच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला. सरपंच, बाहेरून कोणाचा तरी आवाज आला. तसे बळवंतराव गडबडले. आता घरात जावई आले आहेत आणि कोण बाहेरचं आलं तडफडायला. पुन्हा एकदा आवाज आला. आबा, कोण आहे बघून या. त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून कबीर शांत आवाजात म्हणाला. आलो लगेच, तुम्ही तोपर्यंत चहा घ्या. अगं ए. बळवंतराव चेहऱ्यावर हसरेभाव आणत मीराकडे बघत बाहेर जात म्हणाले. एकतर आधीच ऋषीने गोंधळ घातलेला होता आणि आता बाहेर या टायमिंगला कोण आलं म्हणून वैतागले होते. अवंतीने घाई गडबडीत टेन्शनमध्ये येऊन ड्रेस चेंज करून केसांना टॉवेल गुंडाळला आणि बाहेर आली. घाबरून हृदयाची सारखी धडकी भरत होती. ऋषी आणि कबीर दोघेही डोळ्यासमोर येऊन टेन्शन आलं होतं. पहिलीच भेट त्यांची अशी होईल स्वप्नात सुद्धा तिने विचार केला नव्हता. इकडे तिकडे बघितलं तर तिला तो एकटाच वाड्याच्या अंगणात, जो वरांडा होता, तिथे बसलेला दिसला. अंगणात चारी बाजूंनी मध्ये पाणी पडत होतं आणि ते पाणी आजूबाजूने लावलेल्या झाडांमध्ये पाझरत होतं. तो पाणी पीत त्याचं बारीक निरीक्षण करत होता. चेहरा एकदम निर्विकार होता. मनाला शांतता देणारे वातावरण खूप दिवसांनी अनुभवत होता. ताई, त्यांना चहा कॉफी काही करून देऊ का? अंगातली थंडी निघून जाईल. त्या भैयाला काय पाणी खेळायचं सुचलं कुणास ठाऊक. पाहुणे जाऊ दे, मग बघते माकडाला. मीरा तिच्याजवळ येत हळूच कानात म्हणाली. आई, आता चहा प्यायचा टायमिंग आहे का? अवंती वैतागलेल्या स्वरात म्हणाली. आत्ता ग बया, चहा प्यायला काय टायमिंग लागतो का? तुझा बाप बघ, कधी पण चहा प्यायला तयार असतो. जा विचार. मीरा डोक्यावरचा पदर सावरत किचनकडे जात म्हणाली. तसं अवंतीने मनातल्या मनात सुस्कारा सोडला. तिच्या आईला आता काय झाले त्याचं काही गांभीर्य नाहीये, फक्त तिच्या जावईला खाऊ आणि पिऊ घालायचं होतं. बळवंतराव आणि त्याचबरोबर सगळे पाहुणे घरात येऊ लागले. त्यांच्यासोबत ऋषी सुद्धा होता. त्याने एक नजर कबीरकडे पाहिले तर त्याची नजर फक्त त्याच्यावरच स्थिर होती. या या, बळवंतराव सगळ्या लोकांचे स्वागत करत म्हणाले. त्याचे 2 असिस्टंट विखे पाटील, सौरभ आणि पाटील 5 जण होते. कबीर जिथे बसला होता तिथे सगळ्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. सगळेजण जाऊन तिथे बसले. वा वा, घर खूपच छान. पाटील साहेब, तुमचं पण घर 1 नंबर. गावाकडची घरं बघायला खूप छान वाटतं. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. असं झालंय बघा आमच्या बाबतीत. आम्हीही लहानपणी असंच कौलारूच्या घरात राहत होतो, पण आता काय, सगळेजण शहरात राहायला गेले, मग गाव पण सुटलं. गावाकडची माती सुद्धा सुटली. अवंतीच्या निमित्ताने आता आम्हाला गाव आणि गावातले वाडे बघायला भेटत आहे. आता तर चुलीवरचे जेवण सुद्धा खायला भेटेल. विखे पाटील मिशीवर हात फिरवत हसत म्हणाले. मनापासून त्याचे शब्द निघत होते. चेहऱ्यावर आतून आलेले हसू झळकत होते. तसे सगळे गालात हसू लागले. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या आणि नंतर सगळे एकत्रच त्या वरांड्यात खाली बसले. ऋषीने सगळ्यांसाठी पटापटा आसन टाकले. कितीही दिवस बाहेर राहिलं तरी आपल्या घरात आपण कसे राहतो तसंच राहतो. तसंच ऋषीचं होतं. अवंती आणि मीरा किचनमध्ये ताट तयार करत होते आणि ऋषी एक एक ताट घेऊन सगळ्यांच्या पुढ्यात ठेवत होता. ऋषीने कबीर समोर ताट ठेवले आणि त्याच्याकडे बघून ओठ ताणून थोडी स्माईल दिली. कबीरने त्याच्यावर काहीच रिॲक्शन दिली नाही. मेथीची भाजी, गाडग्यात केलेलं वरण, भात, भाकरी, साधंसं जेवण होतं. त्यात गरम गरम भजी तळून काढून ताटात येत असल्यामुळे खाण्याचा आनंद वेगळाच होता. रिमझिम पावसाने त्या जेवणाला एक वेगळाच आस्वाद आणला होता. कबीर हे जेवण मनापासून एन्जॉय करत होता. कधीतरी असं जेवण खायला मिळत होतं. जेवताना त्याला अमितची आठवण आली आणि किंचित हसू आलं. चुलीवरच्या भाकरीसाठी गावात येण्यासाठी तयार झाला होता आणि कबीरला सुद्धा तयार केलं होतं. फक्त जेवणासाठीच एवढा मोठा घाट घातला होता. पण आता कायमचंच इकडचं जेवण भेटणार होतं. जेवणाचा गोंधळ चालू होता म्हणून ऋषी आणि अवंतीचे एक शब्द बोलणं झालं नव्हतं. ती त्याला पटापट भजी काही लागलं तर सामान देत होती आणि तो जाऊन वाढत होता. सगळेजण जेवायला बसले होते, फक्त तो एकटाच सगळ्यांना वाढत होता. ऋषी, आता बस कर, तू पण जेवायला बस. सौरभ त्याच्याकडे बघत म्हणाला.
तुम्ही घ्या, मी नंतर बसतो. ताई आणि आई जेवायच्या राहिल्या, त्यांच्यासोबत बसतो. ऋषी हसत म्हणाला. आत्ता कुठे त्याचा आवाज बाहेर निघाला होता. सगळेच मोठे पडत होते. तो एकटाच सगळ्यांच्यात लहान होता, म्हणून फक्त ऐकायचं काम करत होता आणि कोणी काय काम सांगितलं तेवढंच काम करत होता. बहिणीच्या लग्नाच्या तयारीला लागा आता. आमच्या पिंटूसारखं बाहेरची स्वप्न बघू नका. बापाने एवढा पैसा ओतून शिकवले, पण तो जे बाहेरच्या देशात गेला, परत काय गाव त्याला दिसलंच नाही. आता तू पण डॉक्टर होऊन येशील तर भारताच्या बाहेर जाऊ नकोस. पाटील भाऊक होत हसत म्हणाले. त्यावर तो किंचित गालात हसला. नाना, सौरभ डोळ्याने दटावू लागला. नाही हो नाना, आपलं गाव माणसं सोडून कुठे जायचं नाही. उलट बाहेरच्या गोष्टी आपल्या गावात आणायच्या. ऋषी रुबाबात हसत म्हणाला. तसे सगळे गर्वाने त्याच्याकडे बघू लागले. कबीरने मनातच हसून सुस्कारा सोडला. ऋषीचं बोलणं आवडलं होतं. आई वडिलांना सोडून कोणालाही कुठे जायची इच्छा होत नाही, पण या बहीण भावाला दुसरं काही काम आहे की नाही हा प्रश्न पडला. गाव सुधारण्याचा जसं काही ह्या फॅमिलीने ठेकाच घेतला होता. सगळे गप्पा मारत बसले होते. आता कुठे ऋषी फ्री झाला होता. तो किचनमध्ये गेला. काय रे माकडा, न सांगता अचानक येतात का? परीक्षा नीट झाल्या ना? ऋषी किचनमध्ये गेला. अवंती त्याच्या दंडाला फटके मारत म्हणाले. अगं हो ग तायडे, मागच्या आठवड्यातच एक्झाम झाली आहे. 2 महिने सुट्टी काढून आलो. ऋषी हसत तिला घट्ट कवटाळत म्हणाला. मीरा दोघांकडे बघून हाताने नजर काढते. खूप दिवसांनी दोघांना एकत्र बघितलं होतं, तर मन भरून आलं होतं. किचनमध्ये बसून दोघेजण एकाच ताटात जेवण करत होते. मीरा दोघांना गरम गरम भजी करून खाऊ घालत होती. खूप दिवसांनी दोघांना एकत्र जेवताना बघून तिच्या मातृत्वाला एक शांतता लाभली होती. भैया, तुला अक्कल बिक्कल आहे? जावई तुझ्यावर नाराज झाले ना? सगळे पाहुणे गेले की त्यांची माफी माग. मीरा भजी वाढता ओरडत म्हणाली. किचन थोडं आडोशाला असल्यामुळे बाहेरच्यांचा आवाज येत होता, पण किचनमधला आवाज बाहेर जात नव्हता. माफी कशाला मागायची? मी काय त्यांच्या अंगावर पाणी ओतलं का माफी मागायला? उलट त्यांनी विचार न करता माझी कॉलर पकडली. त्याचं काही तुम्हाला वाटलं नाही? माझ्याच घरात माझी इज्जत नाही. ऋषी चिडत भजीचा घास तोंडात घालत म्हणाला. अवंतीने कपाळालाच हात लावला. अरे बाबा, कधी तर मोठ्यांचं ऐकत जा. तुझ्यापेक्षा मोठे आहेत आणि कॉलर पकडली तर काय झालं? मीरा तोंड वाकडं करत म्हणाली. मुलामुलीपेक्षा एका आईला जावयाच्या इज्जतीची खूप काळजी असते. आई सोड, जाऊ दे. त्यांना माहीत नव्हतं तो कोण आहे म्हणून चिडलेत. नंतर मी सांगेल तर शांत होतील. अवंती तिच्या आईला शांत बसण्यासाठी समजावत म्हणाली. असं कसं सांगते? आमच्यासमोर त्याला माफी मागू दे. एवढा मोठा पोरगा झाले पण अक्कल दिली नाही. मीरा तिला आणखी समजावत म्हणाली. जर त्याने माफी मागितली तर तिच्या मनाची हुरहुर कमी होईल. अगं माझी अक्कल काढते. जेव्हा तुझी मुलगी मी बाहेरून येताना माझ्या अंगावर असंच पाणी टाकून स्वागत करते, तेव्हा तर दात काढून हसत असते. पहिल्यांदा मला चान्स मिळाला तर मी सोडणार होतो का? आधीच जर मला कळालं असतं की भाऊजी पण येणार आहेत, मग मी कशाला केलं असतं? अजून लग्नाला 2 महिने बाकी आहे, तोवर त्यांचा माझ्या बहिणीवर एवढा अधिकार का? सरळ माझी कॉलर पकडली. जसं काय तिची मला काळजी कमी आणि ह्यांनाच जास्त. ऋषी तावातावाने म्हणाला. त्याच्या आईचा स्वभाव त्याला माहीतच होता, पण तोही वाकणारा नव्हता. त्याच्या बहिणीवरचा हक्क तो कशाला सोडेल? बरं, तोंड गप्प करून गिळ. मीरा त्याला ओरडून गप्प करते. दोघेही शांत बसून जेवू लागले. दोघांचं जेवण झालं तसं दोघे मागच्या अंगणात हात धुवत बडबड करत होते. अवंतीचा आवाज आला म्हणून कबीरचे लक्ष सुद्धा त्या साईडला गेले. जेवण होईपर्यंत अवंती काही किचनच्या बाहेर आलीच नव्हती. सगळं काही ऋषीच बघत होता. फक्त ती किचनच्या दारापर्यंत येऊन सगळं सामान देत होती. आत्ता तिचं दर्शन झालं. ऋषीने हात धुतला आणि तिची ओढणी ओढून स्वतःचे हात आणि तोंड पुसू लागला. तसं ती हसत त्याला दंडाला मारू लागली. आणि इकडे तो जे रेलून बसला होता, सरळ बसला आणि नजर फिरवली. कुठेतरी मनात जेलसी निर्माण झाली. जेव्हा तिने चुकून तिची ओढणी समोर केली होती तेव्हा त्याने हात लावला नाही, आणि आता ऋषीने तिच्या ओढणीने हात आणि तोंड पुसलं तर मनात खळबळ झाली ना. आता आम्हाला निघायला हवं. पाऊस पण थांबलेला आहे. कधी येऊन मोठी बरसात करून जाईल कळणार नाही. त्यापेक्षा वेळेतच गावाबाहेर पडलेलं बरं. विखे पाटील आजूबाजूला नजर टाकत म्हणाले. लग्नाला 4-5 दिवस आधीच या. वाडाले मोठा आहे, पण राहणार किती? येऊन जाऊन आम्ही 3 म्हणून सगळ्या खोल्या बंद करून ठेवल्या होत्या, पण आता लेकीचं लग्न म्हणून आता सगळ्या खोल्या उघडणार आहे. हिथंच सगळ्यांनी राहायचं. बळवंतराव विखे पाटलांकडे बघत गडगडाटी हसत म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा उत्साह वाहत होता. जरूर, आमच्या साहेबांचं लग्न आहे तर यावेच लागेल. विखे पाटील हसत म्हणाले. बळवंतरावांचा पाहुणचार त्यांना मनापासून आवडला होता.
सगळेजण वाड्याच्या बाहेर आले. विखे पाटील आणि सौरभ, कबीरचे असिस्टंट सगळेजण गाडीत बसले आणि त्यांची गाडी निघून गेली. कबीर थोड्या वेळाने जाणार होता. त्याला काय आज इथून जायची इच्छाच नव्हती. असंही तो घरी जाणार होता म्हणून उगाच त्याचा टाइमपास चालला होता. बळवंतराव त्याला घेऊन आपल्या डोलजीमध्ये आले. तिथे 4-5 जण म्हातारी माणसं बसली होती. दुपारीच आले होते, पण त्यांनी पाहुणे आहेत म्हणून पुन्हा पाठवून 4 वाजता यायला सांगितलं होतं. पण ते काही घरी गेले नाही. वाड्याच्या बाहेर असलेल्या झाडाखालीच आराम करत बसले होते. गाडी जशी गेली तसे ते पुन्हा दादाजवळ आले. मग बळवंतरावांना नाईलाज होता. पहिल्यांदा कबीरने ढोलजी बघितली होती. त्याचं डिझाईन त्याला मनापासून आवडलं होतं. वरून खालून त्याने सगळं निहाळून केलं. जावई, जावा आता जाऊन आराम करा. आजच्या रात इथं राहता का? बघा, एकदा पाऊस चालू झाला ना पुन्हा रात्रभर थांबणार नाही, बळवंतराव खुशीने म्हणाले. तसं त्याच्या डोळ्यात लगेच चमक भरली. पण कसं बसं त्याने त्याच्या उडत्या रथाला सावरलं. नो, आय मीन उद्या सकाळी मला पुण्याला जायचं म्हणून. जमणार नाही, कबीरने स्वतःच्या भावनांना आवर घालत उत्तर दिलं. कबीरने त्या माणसांवर एक नजर टाकली आणि पुन्हा आतवाड्यात आला. ही अशी का केस केले आहे? असं वाटतंय कोंबड्याचा तुरा डोक्यावर आला आहे. अवंती ऋषीच्या केसांना हात लावत चिडवत म्हणाली. ताई, हात लावू नको, फॅशन आहे. तो तिचा हात झटकत म्हणाला. तो आतमध्ये आला तसं त्याची नजर दोघांवर गेली आणि त्याने मनातल्या मनातच सुस्कारा सोडला. भाऊ काय भेटला, त्याला पूर्ण विसरून गेली होती. तायडे, भैया. मीरा बाहेर येत होती की तिच्या नजरेला कबीर दिसला. तसे ती ओरडत डोळे इशारा करू लागली. तशी दोघांची नजर दाराकडे गेली. जावई, या ना, बसा, मीरा पुढे येत म्हणाली. तो मंद हसून अंगणात असलेल्या चेअरवर बसला, कारण आता पाऊस थांबलेला होता. अवंती केस मागे घेत त्याच्याकडे एक नजर बघून गालात हलकी हसली. भाऊजी जास्त हसत नाहीत का? ऋषी हळूच, तिला ऐकू जाईल अशा आवाजात, फक्त त्याची हलकी ओठ हलवत म्हणाला. नजर त्याची कबीरवरच होती. चुप, अवंती कबीरकडेच बघत हसत म्हणाली. भैया, इकडे ये. जावई, पोरगं लय आगाव आहे, नुसता गोंधळ घालत असतो. मीरा एकदा ऋषीकडे बघत हसत म्हणाली. त्यावर ऋषीने बारीक डोळे करून त्याच्या आईकडे बघितलं. स्वतःच्याच मुलाची इज्जत कशी काढावी ते त्याच्या आईकडून शिकावं. अवंतीने मनातच डोक्याला हात लावला आणि ऋषीचा हात पकडून त्याला अंगणात घेऊन आली. हॅलो भाऊजी, आपली पहिली भेट आयुष्यभर लक्षात राहील. ऋषी त्याच्यासमोर असलेल्या खुर्चीवर बसत त्याची कॉलर नीट करत हसत म्हणाला. मीरा आणि अवंती डोळे मोठे करून एकमेकांकडे बघू लागल्या. कबीरने हलके ओठ रुंदा डोळ्याची हलकी उघडझाप केली आणि त्याच्या चेहऱ्यावरचं निरीक्षण करू लागला. राग तर नव्हता, पण ऋषीचा ॲटिट्यूड मनापासून आवडलं होतं. जी माणसं आपला मान सन्मान आणि ॲटिट्यूड जपतात त्यांच्याकडून त्यांचं काही ना काही काम निघतच असतं. एक्झाम झाली का? कबीर चेअरला रेलून बसत त्याच्यावर नजर स्थिर करत म्हणाला. हो, मागच्या आठवड्यातच झालं. आता 2 ते 3 महिने आहेत. लग्न झाले की जाईन. ऋषी एक नजर अवंतीकडे बघत गालात हसत म्हणाला. त्यावर अवंती भावूक होत गालात हसली. तुझ्याबद्दल अवंतीकडून खूप काही ऐकलं आहे. खूप हुशार आहेस. वहिनी आणि तुझं बॉन्डसुद्धा चांगलं आहे वाटतं, कबीर म्हणाला. कारण हेमाच्या तोंडात 1-2 वेळा ऋषिकेशचं नाव ऐकलं होतं. अमित अवंतीशी कधीच बोलला नव्हता, पण ऋषिकेशसोबत खूपदा बोलणं झालं होतं. हो, ताईमुळेच माझी इच्छा डॉक्टर बनायची झाली होती, ऋषी हसत म्हणाला. त्यावर अवंतीने नाक मुरडलं. खरंच होतं. हेमा आणि ऋषिकेशचा चांगला बॉन्ड होता. हेमामुळेच त्याला त्याचा गोल सेट झाल्यासारखं वाटत होतं. सुट्ट्या लागल्या की सुरेखा त्याला घेऊन जायची. नंतर 10वीला चांगले मार्क्स मिळाले म्हणून पुढच्या शिक्षणासाठी सुरेखा बळवंतरावांच्या मागे लावून स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. त्यानंतर तो फक्त सुट्टीतच इकडे येत होता. त्याची प्रगती बघून सुद्धा बळवंतरावांना, अवंतीला, मीराला छान वाटत होतं, म्हणून त्यांनीही कधी त्याला पुन्हा गावाकडे बोलवलंच नाही. मुलगा असल्यामुळे कदाचित सुरेखा त्याची जास्तच लाड करत होती. हेमानंतर परत सुरेखाला राहिलंच नाही. तिला एका मुलाची अपेक्षा होती, पण नशिबात नव्हताच. मीरा आणि अवंती फक्त सुरेखाला खटकत होत्या. बाकी बळवंतराव आणि ऋषिकेशचा काहीच तिला त्रास नव्हता. पण शेवटी सख्खं नातं वेगळंच असतं. कोणीही तोडू शकत नाही. त्याची कळ जास्तच असते. त्यात तो सुद्धा अवंतीसारखा गावप्रेमी होता. शिक्षण कितीही बाहेर जाऊन घेतलं तरी आयुष्य ह्या गावातच घालवायचे हा त्याचा मनापासून निर्णय होता. तो कधीच बदलणार नव्हता. तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात कधीच भेट झाली नाही. जेव्हा ताईसाठी तुमचं स्थळ आलं होतं तेव्हा मी खुश झालो होतो. तुमच्या घरी लग्न झाल्यावर एकदा आलो होतो, पण आपली भेट समोरासमोर झाली नाही. जेव्हा तुमचा नकार आला तेव्हा मला तुमचा खूप राग आला होता, कारण माझ्या ताईमध्ये असं काहीच कमी वाटत नव्हतं की तुम्ही नकार द्याल. नंतर ताईचं लग्न दुसऱ्यासोबत ठरलं आणि सुपारी दुसऱ्यासोबत झाली. हे ऐकून तर माझ्या डोकाचा बुगा व्हायचा राहिला होता. त्यात आमच्या घरचे माझ्या बहिणीसोबत काय होत आहे यामुळे काळजी वाटते. त्यात माझ्या एक्झाम सुरू होत्या.
म्हणून मला येता येत नव्हतं. ताई तर मला काही नीट सांगत नव्हती आणि आमच्यात एवढी विचित्र लोक आहेत, ती कुठली गोष्ट लवकर नीट सांगत नाही. मला अजून लहानच समजतात. ऋषी बोलताना मीराकडे कटाक्ष टाकत म्हणाला, तुला सांगून तू काय करणार होता? आला लय मोठा दीडशहाणा. मीरा तोंडातल्या तोंडात पुटपुटत नाक मोडत म्हणाली. अवंती मीरा शेजारी उभी होती म्हणून फक्त अवंतीलाच मीराचं बोलणं ऐकू गेलं होतं. त्यावर अवंती नकारार्थी मान हलवत हसू लागली. आता काही डाऊट आहे का? इतक्या दिवसात तुझ्या ताईने तिच्या निर्णयाबद्दल मत तुला सांगितलं असेल ना? कबीर किंचित भुवया उंचावत त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत म्हणाला. माझ्या बहिणीला तुमच्यासारखं जीवनसाथी कुठेच मिळाला नसतं. ती तुमच्यासोबत खुश आहे हे तिचा चेहरा सांगत आहे आणि तुमच्यापेक्षा ताईला मी जास्त ओळखतो. तिला जी गोष्ट पटत नाही ती गोष्ट ती कधीच करणार नाही. तिचं मन कधीच तयार होणार नाही. तिच्या मनाला जी गोष्ट पटते तेच ती करते. मग आपण तिच्या कितीही मागे लागू. ऋषी रुबाबात कबीरच्या डोळ्यात बघत म्हणाला. तसं कबीरने एक भुवया उंचावत ऋषीच्या बोलण्यातून तो किती मॅच्युअर्ड आहे हे दिसून येत होतं. असे लोक त्याच्या काही ना काही कामाचे असतातच. बिझनेसमॅन फक्त आपला नफा कुठे आहे ते शोधत असतात. उडती चिडियों के पंख भी कितने हैं ये कोई कबीर से पूछे. अवंती भारावलेल्या नजरेने तिच्या भावाला बघू लागली. त्याचा स्पष्ट रोखटोक कबीरच्या डोळ्यात डोळे घालून बोलताना बघून खूपच छान वाटत होतं. गुड, आय लाईक युअर ॲटिट्यूड. कबीर चेअरवरून उभा राहत त्याचा हात पुढे करत म्हणाला. तसं ऋषीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली. तो पटकन जवळ जात त्याच्या हातात हात मिळवतो. बळवंतराव घरात येत होते की समोर दोघांना हसून बघून मनाचं ओझं कमी झालं होतं. मला आता निघावं लागेल. कबीर अवंतीकडे बघत म्हणाला. तसा अवंतीचा चेहरा हलका उतरला. त्याने अजून थांबावे असं तिला वाटत होतं. जावई, चहा पिऊन जाता का? 5 वाजत आले. तो जास्त गोड करत नाही. मीरा पदर सावरत हसत म्हणाली. मीरा आता जावईला चहा पिऊ घालूनच राहणार होती. नको, चहा प्यायला मी नंतर कधीतरी येईन. आता अजून थोडा वेळ थांबलो की पावसात अडकण्याची शक्यता आहे. तो वर बघत म्हणाला. गावात येण्यासाठी चांगला रोड नसल्यामुळे अर्ध्या तासाचा रस्ता त्याच्यासाठी खूप वैताग आणून सोडत होता. म्हणून कोणी पण त्याला अडवलं नाही. वाड्यातून पाय बाहेर जाताना जड वाटत होते. एकदा तरी अवंतीला आपल्या मिठीत घ्यावं, तिला किस करावं खूप वाटत होतं. पण त्याने त्याच्या मनाला रोखून घेतलं होतं. तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.